नागपुरात आज संघाचं बौद्धिक होतं आणि अनेक आमदार आणि मंत्र्यांनी या संघाच्या बौद्धिकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। आपल्यासोबत बोलण्यासाठी गाडगे सर आहेत। सर, काय सांगाल? आज भाजपचे मंत्री उपस्थित होते, आमदार उपस्थित होते, काय नेमक्या त्यांना सूचना केलेल्या आहेत आजच्या या बौद्धिकमध्ये? नाही, सूचना काही केल्या नाही। दरवर्षी ती मंडळी इथे येतात। ज्यावेळेला हिवाळी अधिवेशन असतं त्यावेळेला ती सगळी मंडळी इथे येतात। ते डॉक्टर एडगेवारांची समाधी स्थळ आहे, त्याच्यामुळे ते प्रेरणा केंद्र म्हणून ते येतात दरवर्षी। तसे ते आले, त्यांच्याशी सहज गप्पा सप्पा असा होतो। पुढे 2 वर्षांनी संघाची शताब्दी आहे। संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने देशामध्ये 5 परिवर्तनाचे बिंदू सरसंघचालक मांडत असतात। तेच मी त्यांच्यासमोर मांडले। एक असं आहे की आपल्या देशामध्ये जी कुठल्याही प्रकारची विषमता राहू नये आणि मग समरसतेने युक्त असा भारत व्हावा। दुसरा विषय आहे की कुटुंब जी आपली पद्धती आहे, भारतीय कुटुंब पद्धती, ती चांगली सुदृढ झाली पाहिजे। तिसरा विषय आहे की पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। चौथा विषय आहे की आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी व्रताचं पालन केलं पाहिजे। आणि 5वी गोष्ट अशी जी आहे ती म्हणजे नागरिक कर्तव्य जे आहे आपली, जी आपल्या संविधानात म्हटली आहे, त्या नागरिक कर्तव्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे। अशा 5 गोष्टी आपण त्यांच्यासमोर मांडल्या। पहिली एक गोष्ट अशी होती की जातीय जनगणना नको, अशी एक देशामध्ये सध्या हा विषय चालू आहे की जातीगत जनगणना ही व्हावी। आम्ही असं म्हणतो की जर जाती व्यवस्था ही कालबाह्य आहे, तिचं गणना करून पुनरुज्जीवन कशासाठी? राजकारणामध्ये आवश्यक विषय असेल तर कदाचित ते करतीलही, म्हणजे हे नाही। पण संघाची समज काय की विषमतेच्या मुळाशी जर ही व्यवस्था आहे तर ती व्यवस्थाच तिथं पुन्हा हे कशाला करायचं, पुनरुत्थान कशाला करायचं? मोजदाच करणार म्हणजे आम्ही पुनरुत्थान करणार, म्हणजे आम्ही इतके अशा करणार ना। त्याच्यामुळे आहे ती व्यवस्था जाणार नाही, कारण ती आम्ही निर्माण केली नाही तर ती आम्ही काढू पण शकत नाही जाती व्यवस्था। कारण जाती ही जन्माने येते माणसाला, जोपर्यंत आम्ही ती मांडतो तोपर्यंत आहे। पण त्या व्यवस्थेमुळे जर देशामध्ये विषमता आणि तेढ निर्माण होत असेल, कारण मुळात सगळीकडे आपण जेव्हा बघतो त्यावेळेला त्याच्याशी त्या जाती व्यवस्थे आणि विषमता याचं एक सूत्र दिसतं। ती नाही केली तर हळूहळू ती जाती व्यवस्था नष्ट होईल आणि नष्ट झाली तर विषमता राहणार नाही, असा संघाचा सरळ उद्देश आहे। आता इतर नेते राजकीय लोक कुठल्या पद्धतीने विचार करतात, राजकीय क्षेत्राचे आणखीन काही त्यांच्या गरजा असतात, काय असतात, त्याच्यामुळे ते काय करतील तो विषय वेगळा आहे। आम्हाला असं वाटतं की देश हा समरस व्हावा आणि समरसतेच्या मार्गामध्ये ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था, आणि आज कालबाह्य जर ठरत आहे तर ती कालबाह्य ठरली पाहिजे। तिचं पुनरुज्जीवन कुठल्याही पद्धतीने व्हायला नको असं आमचं मानणं। जातीय गणना झालीच नाही पाहिजे, नाही झालेली चांगली गोष्ट आहे। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेश सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।